लोकांना दर्शन करताना ते दमतायत, पण राजा 10 दिवस तिकडे बसून लोकांना दर्शन देतोय, त्याचं काय? तो दमत नसेल का? त्याला आराम नको का? नमस्कार मंडळी. तर आता जी आपण मूर्ती बघणार आहोत लालबागच्या राजाची, ती 100% लोकांनी या रूपामध्ये आपला लालबागचा राजा कधी बघितलाच नसेल. जी मूर्ती आता माझ्या डोळ्यासमोर आहे त्या मूर्तीचं दर्शन करायलाच लाखो भक्त गर्दी करतात. तर आज आपण सुद्धा जाऊया आणि या लालबागच्या राजाचं विलोभनीय रूप बघूया. तर चला. तर आता आपल्यासोबत आहे यशेश दादा. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. कन्सेप्ट बद्दल काय सांगशील आणि कन्सेप्ट कशी काय डोक्यात आली? सो हा जो कन्सेप्ट आहे माझा यावर्षीचा डेकोरेशनचा, तो लास्ट इयरचा लालबाग राजाचा पूर्ण महल जसा होता तसा मी रेप्लिकेट केला आहे. फक्त एवढंच चेंज केलं की मूर्तीला मी इकडे रेस्टिंग पोजमध्ये दिली आहे. जसं आपण बघतो लालबाग राजा 10 दिवस बसून भक्तांना दर्शन देतो आणि मी तिकडे सेवेला जातो, तर मी नेहमी लोकांकडून ऐकले की मी 12 तास उभा होतो, मी थकलोय, मी 14 तास थांबलेलो, मी थकलोय, मला लवकर दर्शन द्या. सो माझ्या मनात हे येत होतं की लोकांना दर्शन करताना ते दमतायत, पण राजा 10 दिवस तिकडे बसून लोकांना दर्शन देतोय, त्याचं काय? तो दमत नसेल का? त्याला आराम नको का? तर त्या कॉन्सेप्टने मी बोललो की मी माझ्या घरी लालबाग राजाला आराम करताना आणेन, जिकडे तो रेस्ट करत असेल. सो त्याच थीमवर मी काम केलंय. जसं राजाच्या हातात मी मोदक दिले. आपण नेहमी राजाला चक्र किंवा शस्त्रांसोबत बघितलंय, पण इकडे मोदक पकडला आहे, म्हणजे तो त्याचा मोदक खातोय. त्याचे जे उंदीर मामा आहेत ते त्याचे दागिने साफ करतायत, कोणी मुकुट, कोणी पाय, हार, तसं सगळं साफसफाई चालू आहे. मंडपाची साफसफाई चालू आहे. जे लोड आहेत त्यांची पण साफसफाई चालू आहे. आणि मेन एक दिलंय की मी राजाची मूर्ती थोडीशी शिफ्ट पोजमध्ये बसवली आहे, त्याच्यामुळे त्याचा लोड खाली पडलाय आणि तो उंदीर मामा त्या लोडला बॅलन्स करतोय असं तिकडे मी दाखवलंय छोटंसं. सो हीच माझी पूर्ण कन्सेप्ट होती. ओके. डेकोरेशन, मूर्ती आणि कन्सेप्ट अफलातून आहे.